वाशिम जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक सोयाबीन उत्पादन घेतले जात असते। मात्र मागील काही दिवसापासून सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं असलं तरीही कृषी उत्पन्न बाजार समितीत याचे सातत्याने दर घसरत असलेले आपल्याला दिसून येते। सध्या परिस्थिती मी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत आहे। सध्या परिस्थिती जर बघितली तर 4,000 ते 4,500 पर्यंत या सोयाबीन उत्पादनाला दर मिळत असून शेतकरी यामध्ये पूर्णतः हताश झाला आहे। त्यासोबतच आपण बघितलं सरकारने जे हमी भाव लावून दिलेला आहे ते 4600 रुपये दिलेले आहे। जवळपास हमी भावाच्या जवळपास ही खरेदी केल्या जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे। मागील अनेक दिवसापासून सोयाबीनमध्ये वाढ होईल या अपेक्षाने शेतकऱ्यांनी आपला शेतमाल हा घरातच ठेवला होता। मात्र आता काही दिवसात या आठवड्यात मोठ्या प्रमाणात या मालाची वाढ होईल आणि याच्यात चांगला दर मिळेल या अपेक्षाने शेतकरी हा आशावादी होता। मात्र या शेतकऱ्याच्या सातत्याने दरात घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्याची निराशा आपल्याला याच्यातून दिसून येत आहे। कॅमेरामॅन साजन दाबेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।